चहा म्हटलं की कोणीही नाही म्हणत नाही. जगभरात सर्वत्र चहा प्रेमी दिसतात. भारतामध्ये चहा हा तर जिव्हाळ्याचा विषय आहे. काहींची दिवसाची सुरुवात चहाने होते, तर काही जण दिवसातून 10 ते 12 वेळाही चहा पितात. अनेक महिला दिवसभराचा चहा हा एकदाच बनवून ठेवतात आणि गरजेनुसार गरम करून तो पितात. पण असा चहा हा आरोग्यासाठी हानिकारक असतो, कारण चहालाही एक्सपायरी असते आणि हे बहुतांश जणांना माहीतही नसतं. त्यामुळे आज आपण जाणून घेऊयात कपातल्या चहाची एक्सपायरी किती. खरं तर ग्रीन टी, दुधाचा चहा, ब्लॅक टी यांचं कंपॅरिझन करायचं झाल्यास दुधाचा चहा सर्वात आधी खराब होतो, कारण दुधात बॅक्टेरिया वाढतात. ग्रीन टी बद्दल सांगायचं झालं तर ग्रीन टी 6 ते 8 तासानंतर खराब होते, विशेषतः जर चहा रूम टेम्परेचरवर ठेवला असेल. अनेक जण दुधाचा चहा आरोग्यासाठी हानिकारक असल्याने ब्लॅक टी पिण्याला प्राधान्य देतात, पण या चहाला सुद्धा एक्सपायरी असते, हे आपण लक्षात घ्यायला हवं. ब्लॅक टी 8 ते 12 तासांनी खराब होऊ शकते, परंतु योग्यरित्या साठवल्यास तो बराच काळ फ्रेश राहतो. यासाठी फक्त तुम्हाला चहातील पाने गाळून त्यातून चहा हा ठेवावा लागेल.